तुमचा सापट त्याचा सापट तो येतो त्याला बोलावलंय तू सांगाल हा शिवाला फोन केलता ना त्याच्या आधी पर नको कुठाला आलो त्याला आलो बोल तुम्ही हे तू नको बोलू बरोबर आहे काय बोलायची गरज नाही आपल्याला काय बोलू हे तर थांबता 5 मिनिट थांबतो येतोय ना तो मालक इथंच येतो इथं टाइम दिलाय पाणी चालू समजा निघालो काय करायचं ते बघ ती नाही बोलू नका तुम्ही काय म्हाताऱ्याचं शब्द पिऊन येऊन शिव्या दिल्यात आमच्या घरापर्यंत 4 वर्ष वावरपणीत पाडलं त्यांनी पाणी भात लावायचं पाणी यायचं पाणी बंद केलं रस्ता बंद केलं रस्ता पाऊल वाटा सुद्धा जाऊन दिला नाही त्यांनी आम्हाला त्यांना बोलून आपलं काय त्यांना काय बोलणार पाऊल याला सांगा त्यात आऊट नका जाऊ दे त्याला सांगा त्या ट्रॅक्टर नका जाऊ दे मी पाहतो कोण आउट जाऊन जाईल बस मी तुम्हाला मागे सांगितले ना तुमचं पडीक होतं तुम्ही तहसीलला अर्ज द्यायचा आम्हाला शेतात जायला रस्ता नाही भांडायची गरज काय चला बरं इथून हो व्हॉट्सअप शिवाला फोन करा टपकन म्हणा माणसं थांबले तिथं तुम्ही जा घरी जा तुम्ही असं करता का तुम्ही असं फोन नाही करते निघा घरी म्हातारीला घरी घेऊन जा घरी तोंड गप करायची पाठ हाय तिकडला बघा तिकडले मालक पाहिजे तिकडला मालक त्यांना माहिती त्यांची हद्द कुठे मॅडम त्यांना हद्द माहिती त्यांची यांना माहिती त्यांची हद्द कुठे बहुजय रोड काय व्हायचं मग त्यांना हद्द दिला का यांनी सगळ्यांना नोटीस मिळालेलं आहे हा मग त्याच्यामुळे त्यांनी पाहिजे इथं ते इथं पाहिजे ना ते माणूस मेन मुद्दा आहे ना त्यांची मर्जी ना नोटीस दिल्यावर नाही आला म्हटल्यावर त्यांचं काम नाही का थांबायला मग इकडल्यानंतर पाहू ना आपण काय जास्ती बोलायचं तुमचं काही ते काय आहे काय तो माणूस पाहिजे जास्त बोलू नका म्हणजे जास्त बोलू नका म्हणजे काय त्यांचा अधिकार आहे नाही एवढं बोलायचं ज्यांना गरज आहे का नाही वाटत आम्हाला एक मिनिट आम्ही इथं तयार आहे मग तो पुढचा माणूस त्यांना त्यांची काही हरकत नाही हरकत नाही ना आता मग ज्यांची हरकत नाही त्यांनी काय हरकत नाही तुमची हरकत नाही कशी हरकत त्यांची हरकत नाही थांबायला पाहिजे ज्यांची हरकत नाही तुमची हरकत तुम्ही आले का नाही ऐका आपण जे थांबलोय ना तर आपण थांबलो काय त्यांच्यासाठी हरकत नाही तो थांबत नसते होऊन जाऊ द्या मग चालू द्या ते आता हे म्हटले ना कोण तो येतो तुमचे हात तुम्ही म्हणता तिकडे नाही आम्हाला माहिती दोन्ही पाहिजे ना आपल्याला तिकडचा पाहिजे इकडचा कमी जास्ती बोला कमी जास्त काय नाही त्यांना नोटीस गेलेलं आहे टायमिंग माहितीये त्यांची वाट बघायसाठी काही मी इथं थांबलेले नाही हरकत नाही हरकत नाही पण त्याला इथे उद्या ना उद्या तो नाही म्हटल्यावर तुम्ही इकडून टायमिंग माहिती आपलं काही हे नाहीये होऊ द्या ना बिंदास मी नाही म्हणत नाहीये त्यांना कोणी फोन लावलाय त्यांना यांच्याच माणसांनी लावला आपण नाही लावला मॅडम किती वेळ 5 मिनिटात नाही आले तर काम चालू हो चालेल आहे का तुमचं काही इथं आहे का इथं काही
ज्याचं आहे ते मला बोला. गरज आहे खाली वाटत मला आहे का नाही आहे ना, मग तिकडे आल्यावरती बोलायचं तुम्ही खाली आल्यावरती बोलायचं इथं नाही खाली ज्याला गरज आहे तो हजर राहतोय. गरज म्हणता का तुमची काय बोलायची गरज नाही मी मान मुलगी त्यांचं चाललंय मुलगी मी मला माहित त्याचं नाही जेवढं चालतं तेवढं आमचं चालतंय समजलं का तुम्ही लई बोलायला नका लावू मला कमी बोला मी म्हणतो. हा मला बोलायला लावू नका लई. मला पण कमी बोला. हा बोला मग आम्ही 20 जण बोलतो मॅडम आहेत संरक्षण आहे 12 फुटी रस्ता होतोय त्या रस्त्याने तुम्ही जाणार आहे आम्ही कधीतरी आलो तर नदीला जाऊ पण रस्ता 12 होऊन जाऊ. एक सांगा तुम्हाला आहे ना जमीन आहे ना हा. तुम्ही दुईकून जर वाटेला रोड देशाल का पुढून दुईकून आता दोन्ही पण आहेच आहे आम्हाला बघा तिकून आहे ना दिली सर्व नाही ते असू द्या काय पण तिकून आमचे रोड गेलेले आहेत. ओके आम्हाला यावर रोडची काही संबंध नाही तिकून आहे आम्ही तिकून कोणाला अडवले का नाही म्हणजे इकडून आम्हाला त्याची काही मग गरज आता नाही. इकडून जे कोणी जे अर्ज केलाय ज्याला रस्ता पाहिजे त्याने अर्ज केलाय बरोबर हम्म. जो अर्ज केलाय तर मला काय म्हणायचं मग तो अर्ज केला त्याला तुम्ही त्यावेळेला बोलायचं ना विचारायचं त्या अर्जवाल्याला त्यांनी मला कधी विचारले का तुझ्याकडून सुद्धा मी रोड अर्ज घेणार आहे म्हणून. तशी आले नाही तुम्ही नोटीस वगैरे काय विचारा विचारा तुम्हाला नाही तुम्हाला आता ते थांबवता येणार नाही आदेश झालेला आहे तुम्ही स्टे ऑर्डर घेऊन या स्टे ऑर्डर असेल तर आपण रस्ता थांबवून टाकू. तुमचं काय असेल ते तुम्ही नंतर हे करू शकता तुम्ही अडवू नाही शकत रस्ता आता त्यांना करू नाही नाही ते आता ऐकत आदेशानुसार नाही करू का? दे. तुम्ही आता सगळं एक मिनिट तुम्ही गप्पा तुम्ही आतापर्यंत मला असे म्हणले का कच्च्या मालकाकडून 6 फूट तुझ्याकडून 6 फूट रोड घेतला जाईल तुम्ही काय बोलायचं इथून आम्हाला रोड करायचा आहे समजा करा नाही काही आदेश- सहमती नाही तहसीलदारांना कारण एक आहे मला रोड चुकून माहिती जमीन गेली पड्यालो हो पण एवढा मोठा 12 फुटाचा रोड आहे चुकून माहिती जमीन इकडून गेलेली रोडची गरजच नाही चुकून मला रोडची गरज नोटीस दिली असेल ना आदेश ते झालाय ना नोटीस आहे काल की? आले मला आणि पहिलं तसं नाही, तसं नाही. तहसीलला पहिलं काय ते जेव्हा व्हायचं सुनावणी ते? असेल तेव्हा त्यांना नोटीस गेलेलं असणार आहे अयो. त्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये सुनावणीच्या ह्याच्यामध्ये पहिली त्यांना सुनावणीला आता बोलवलं थांबवता असेल ना येणार नाही. नाही नाही कोणीच नाही बोला विचारा ना घ्यायच ना अयो तुमचं नाव असलं असणार ना नाव आहे ना बोला लावलं तर हायची. नाही. हे डायरेक्ट एंट्री आहे पहिली माहिती इथं अयो बोलू त्या मिटिंगला तो हजर होता. पुढे मीटिंगला होतो तिकडे मग तिकडे मग मी रोड जागा द्यायला तर कबूल करतो का मग तू कसं काय बोलतो जागा द्यायला कबूल करतो तुम्ही काय बोलतो याला? आता त्याच वेळेला थोडंसं माहिती आहे फक्त आता रोड करायचा हे माहिती आहे. तुम्ही पुढे म्हणले का इकडून 6 फूट घ्यायचं म्हणून. दादा आता काही त्या गोष्टीला अर्थ नाही तहसीलदारांना आदेश झालेला आहे काय काय हा आदेशाप्रमाणे काय हा काय बोलू नका मॅडम तुम्ही बोलू नका कोणी ओदळी खाली झाकून डाव करता का पहिलं सांगायचं ना का तुम्ही कुणी 6 फूट घेणार मी ठरवलंच ना काय करायचं ते बरोबर आदेश तुम्ही असं मला म्हणलेत का दोघांकून जागा घेणार आहे म्हणून आतापर्यंत मी काय इंटरेस्ट घेतला थांबा एक मिनिट आहे ताई काय तुम्ही बाबांची मधीला समजा जात होते तुमच्या बाजूने मी सुद्धा बोलत होतो का तुम्हाला ऐका का तुम्हाला गरज आहे तुम्ही वाद घ्या तुमची खाली सॉल्व होते कोणत्या बाजून बोलत होतो सगळ्यांनाच तुम्ही असं मला सांगितलं होतं का तुमच्या बाजून रोड घ्यायचं म्हणून तुम्ही डायरेक्टच का माझ्या बाजूने रोड दोघं घ्यायला बाजूने घ्यावं लागतो दादा सर्वे बांधावर मा चुकून सर्व एका बांधव साईडला नंबर नाही. घे पण मा मग वाट आता आदेश रेडी झालाय त्याला आपण काय करायचं? माही वाटच्या बाजूने रेडी आहे तहसीलदारांचा आदेश आहे चुकून असा तुमच्याकडे नियम आहे का तुम्ही कुणी रोड द्यायचा एका माणसाला? सर्वे बांधावरून आदेश द्यायचं. येतं. आदेशात तसंच आहे तहसीलचे आदेश म्हणजे तसंच आहे नाही जमायचं. तुमचं काय असेल ते स्टे ऑर्डर आणा तुमचं म्हणणं तुमचं म्हणणं काय असेल ते तहसीलदारांकडे मांडा तुम्ही इथं नाही चालणार काही तसं काय जमलं नाही रस्ता होणार आहे हा. आज होणार. हा इकडनं सापड सांग तुमचं इकडनं मला 6 सांग. फूट इकडनं 6 फूट होईल सांगा मला तुम्ही सांगा कारण काय अडवता येणार नाही आदेश झालाय स्टे ऑर्डर आणा रस्ता थांबवतो आम्ही तुमच्याकडे स्टे ऑर्डर असेल तर दाखवा अहो पण असं पहिलं मला माहिती विचारायचं ना अहो तुमचं नाव नोटीस मध्ये म्हटलं तुम्हाला नोटीस notice मध्ये आलं काय नसणार आहे. हायांनी सहमती म्हणून तसं दाखवलं नसतंय. त्यांनी त्यांची नावं टाकल्यात तहसील विचारा मध्ये- केला मला काही ना समस्या तहसील मधून त्यांनी notice मला आलं काही नसणार आहे ना. शब्दाबद्दल तसं विचारलंय नाही. का तसं काय ह्यो रोड करताना तू आपण कारण स्वतः काय एवढं याच्या घेणार आधी नाही. पाणी केली जाते हे काही डायरेक्ट निकाल लागत नाही सरकार येऊन पाणी करून त्यांचा अहवाल सादर केल्यानंतर आदेश होत असतो मग तुम्ही इतके दिवस काय केलं ते काय डायरेक्ट आज आलो असं नाही ना याच्या पहिले पाणी झालेच असणार ना आधी स्थळ पाणी होते याची स्थळ पाणी झाल्यानंतर आदेश पारित होतो तसं डायरेक्ट हो, आदेश स्थळ येत पाणी नाही झाली. काय मला तहसीलदारांचा झालेली आहे स्थळ पाणी थांबा थांबा थांबा, एक मिनिट स्थळ पाणी झाले असेल तेव्हा मला म्हणलं का तुम्ही तुमच्या रोड कोणत्या कोण घ्यायचा आहे रोड सर्वे बांधावरूनच घ्यायचा असतोय
ऐका म्हणजे त्यांचं ऐकू द्या ना मला, थांबा. त्यांना आम्ही हा बांध दाखवू, इकडे हे मालक इकडे हे मालक, अशा पद्धतीने आम्ही त्यांना ते सांगितलं होतं. तर म्हणलं मॅडम यांना इकडून रस्ता आहे पूर्वेच्या बाजूकडून, ही गटाला पूर्वेच्या बाजूकडून रस्ता आहे, त्यामुळे मॅडमनी पंचनामा करताना इकडल्या बाजूकडून असा रस्ता करण्यात यावा असं ते याच्यामध्ये नमूद कोणत्या बाजूने? व पश्चिमेच्या सर्व बाजूने. बांधावरूनच असतोय रस्ता. रस्ता काही असा कोणाच्या एका गटातून जात नाही, सर्व बांधा शासकीय असतो काय. आणि आता थांबवता येणार नाही, तुम्हाला काय असेल तर तुम्ही अपील दाखल करा तिकडं आणि स्टे ऑर्डर घ्या. करतो अपील दाखल. रोड थांबवा. रोड नाही थांबला जाणार, कसं नाही थांबवता येणार. आधीच झालंय तुमचं आदत झालेला आहे त्यामुळे रोड थांबवता मला येणार नाही. विचारलंय का मला काय ते दिलं का करू तुमचं काय असेल तुम्ही तुम्ही अपील करा ना तुम्ही अपील दाखल करा तुम्ही, काय करायचं माणूस अपील करा तुम्ही अपील दाखल करा तुम्ही. हा चला इकडे सरका, अपील दाखल करा आणि घ्या मग तुमचं काय असेल ते. चला या चला या साईडला. हो दे. तुम्ही काय बोलता तुम्ही काय बाजूला सारा म्हणता काय बोलत आहे तुम्ही पहिले विचारायचं म्हणायचं होतं ना मला. हा आता आयुष्यभर शेजार राहायचं दादा, कशाला हे काय आयुष्यभर शेजार नाही तर मला तिकून वाट गेली विकून द्यायची. कमीत कमी मला म्हणणं तरी गरजेचं होतं का तेव्हा मी निम्मा रोड घेणारी बरं का. अहो तहसीलदारांनी आदेश पारित केला त्यांनी थोडी केला. झालं मला कोणी बोलावलं तहसीलदारांनी बोलावलं का मा जबाब घेतलं का तुझं रोड असा असा वाढणार आहे म्हणून मी विरोध आहे म्हणून. म्हणजे काल पोलीस स्टेशनला पण तुमचे जबाब नाही का? नाही कुणाचा जबाब नाही कुठं काहीच नाही. मॅडम मग कसं काय? हा? तसं नसतंय मॅडम, कसं काय तसं नसतं. यांचा आदेश झालेला आहे, याच्यात त्यांचं नाव आहे आदेशामध्ये. मग त्यांना जर नोटीस ते पण नाही म्हणतात, नोटीस काहीच नाही सगळ्यांना म्हणतात. इश्यू केलेलं आहे आपण. नोटीस सगळ्यांना इश्यू केलंय, ते कचेरी झाले असेल ना त्यांची सुनावणी आधी. कोणा असं कचेरीत डायरेक्ट झाले नाही होत, कुठं त्यांचं झालंय नाव आहे आदेशामध्ये. विचारांना कुठं झालंय का मला बोलावले. तुम्ही ते तहसीलशी संपर्क करा, तसं आम्ही नाही सांगू शकत. बाय. आमचा आदेश आहे आमच्याकडे, आदेशाप्रमाणे तहसीलदारांच्या होईल. तुम्हाला काय असेल ते स्टे घेऊन या, स्टे आणल्यावर थांबवता येतात, तसं थांबता येणार नाही. तहसीलदारांचा आदेश पारित झालेला या आहे. इकडे या चला या या अपील इकडे या. करा अपील करा अपील करा तुम्ही प्रांताकडे, वरती अपील दाखल करा तुम्ही त्यांच्या निर्णयावर. या इकडे. त्यांना विचार करू द्या ना थोडासा. अहो हा मान्य थांबा जरा एक मिनिट. बोला काही मला विचारलंय का मला माहिती आहे का. त्याला तहसीलला बोला ना आमचं काय त्याच्याशी आमचं काय आहे? डायरेक्ट आता इकडून बांध तुम्ही काढणार. ते तहसीलदार साहेबांशी मग जाऊन तुला बोला. खरं कसं सांग तुम्ही पहिल्यापासून खरं अपील दाखल सांगायचं करा, सांगायचं खरं हा त्यांच्या निर्णयावर अपील दाखल करा तुम्ही नाही प्रांताकडे. ना 6 फूट जाणार, थोडंफार नाही. सहा फूट. 6 तिथं अपील मोजून घ्यायचं तिकडून 6 फूट इकडून 6. 6 फुटच 6 फूट इकडनं सांग इकडनं इकडनं 12 फुटी रस्ता झालाच पाहिजे. तिथं 1 फूट 1 इंच पण कमी नाही. 6 फुटच ना मग 6 फुटाच्या वर नाही. तुम्ही प्रांताकडे अपील दाखल करून टाका. माळुशे. काय म्हणणं असेल ते. लय मोठा डाव आहे बरं का तुमचं. डाव नाही तर मग काय मामा इकडे या. काय आहे डाव काका, हा? मला एक मिनिट ऐका. एक मिनिट का पहिलं विचारलं का नाही 2 वर्ष चालले तुमचं अपील विचारलं का नाही अपील मला दाखल सांगा. करा. तुमच्याकडून विचारणार आहे म्हणून. तुम्ही होते का नव्हते? काय तुमच्या भूमिका मग तुम्ही सांगा ना इकडून होता वाट घ्यायचं म्हणून. इकडे सरका, हे जरा सर इकडे. चला हो, इकडे सरका. चला इकडे. सरका. झटपट नाही चालू कर रे दादा तुझं. चालू कर. चालू कर. कोण आहे? डेरे साहेब का?
हो, काय झालं? मला विचारले का नोटीस आहे का काय आहे मला सांगा बरं. काय नोटीस आहे मला त्यांचा नोटीस आहे का 4 दिवस त्यांचं म्हणून दाखवा नोटीस पुढे डायरेक्ट